मी फारसं खात नाही पण तरी देखील माझं वजन कमी होत नाहीये, तुमचं देखील असं होतंय का? तर याचं उत्तर कदाचित तुम्हाला सकाळी उठल्यानंतरच्या 1 तासामध्ये हे मिळू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सायन्स आणि रिसर्च बेस्ड अशा 5 चुका ज्या आपण सकाळी उठल्यानंतरच्या 1 तासामध्ये करतो की ज्यामुळे तुमचं वजन आहे ते लवकर कमी होत नाही. त्यातल्या शेवटच्या 2 चुका तर जवळजवळ क्लिनिकमध्ये येणाऱ्या मी 80% पेशंट्समध्ये बघते, त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतेही फास्ट रेमेडी सांगणार नाहीये किंवा कोणताही चमत्कारिक उपाय सांगणार नाहीये, तर सांगणार आहे अशा छोट्या छोट्या चुका की ज्याच्यामध्ये बदल केल्यामुळे तुमचा वजन कमी करण्याचा प्रवास आहे तो नक्कीच चांगला होऊ शकेल. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पितो याला खूप जास्त महत्त्व आहे. रात्री किमान 6 ते 7 तासाची झोप झाल्यानंतर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपली बॉडी आहे ती नॅचरली डिहायड्रेटेड स्टेटमध्ये असते. सकाळी उठल्यानंतरचे तुमचं जे फर्स्ट ड्रिंक आहे ते असं असलं पाहिजे की ज्यामुळे तुमच्या किडनी फंक्शनला सपोर्ट होईल, तुम्हाला रिहायड्रेशनसाठी हेल्प होईल. सकाळी आपलं गट आहे, आपले इंटेस्टाईन्स आहेत, आपलं पोट आहे ते जास्त सेन्सिटिव्ह असतं. त्यामुळे तुम्ही जर चुकीचा पेयपदार्थ जर घेत असाल तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या डायजेशनवर होतो. तुमचा स्टमक ॲसिड बॅलन्स आहे तो बिघडतो आणि त्याचा परिणाम दिवसभर तुमच्या शरीरावर हा तुम्हाला दिसत राहतो. अनेकांना सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा चहा आणि कॉफी लागते, पण सकाळी सकाळी तुम्ही जर उठल्यानंतर चहा किंवा कॉफी जर पित असाल तर परिणामस्वरूप तुमची ॲसिड बॅलन्स आहे तो बिघडतो. त्यामुळे तुमचं डायजेशन इम्पॅक्ट होतो, त्याचा परिणाम थेट तुमच्या मेटाबॉलिझमवर होतो. आणि तसंच तुम्ही साखरयुक्त चहा किंवा कॉफी जर घेत असाल तर तुमचे शुगर लेवल्स आहेत ते सकाळी सकाळी खूप जास्त वाढतात. परिणामस्वरूप तुम्हाला चरबी वाढण्याचा धोका हा देखील जास्त निर्माण होतो. अनेकांचं म्हणणं असतं की चहा किंवा कॉफीशिवाय माझी दिवसाची सुरुवात होत नाही, तर चहा आणि कॉफी प्यायल्याने खरं तर तुम्ही दिवसाची सुरुवात करत नाही तर तुमची दिवसाची सुरुवात आहे ती बिघडवत असतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुमचं फर्स्ट ड्रिंक आहे ते पाणी असलं पाहिजे. तुम्ही साध्या पाण्याऐवजी गरम पाणी देखील पिऊ शकता. पाणी हे नॅचरली तुमचं रिहायड्रेशनला हेल्प करतं. बरोबरीनेच तुमचं गट आहे ते ॲक्टिवेट करतं, त्यामुळे तुम्हाला मोशन क्लिअर होण्यासाठी मदत होते. बरोबरच तुमचं फ्लुइड बॅलन्स मेंटेन करतं, त्यामुळे तुमचं ब्रेन आहे ते अलर्ट होण्यासाठी तुम्हाला मदत होते. त्यामुळे तुम्हाला फक्त एक छोटा बदल करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला किमान 1 ग्लास पाणी हे प्यायचं आहे. अनेकांचं असं म्हणणं असेल की जोपर्यंत सकाळी उठल्यानंतर मी चहा किंवा कॉफी पित नाही तोपर्यंत मला मोशन क्लिअर होत नाही किंवा माझं डोकं जड होतं, माझं डोकं दुखायला लागतं. पण विश्वास ठेवा, तुम्ही किमान 10 दिवस सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफीऐवजी जर गरम पाणी प्यायलात तर फार तुम्हाला 5 ते 6 दिवस त्रास होईल, पण त्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे हे नक्की जाणवतील. म्हणूनच उद्यापासून फक्त एक बदल करा. सकाळी उठल्या उठल्या चहा आणि कॉफी पिण्यापेक्षा 1 ग्लास गरम पाणी प्यायला सुरुवात करा. कदाचित तुमच्या वजन कमी करण्याच्या या प्रवासाची ही पहिली पायरी ही असू शकते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय पिता याला जसं महत्त्व आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय खाता याला देखील महत्त्व आहे. त्यावरच तुमची दिवसभराची एनर्जी लेवल अवलंबून असते. बरोबरीनेच तुमचं दिवसभराचं मेटाबॉलिझम आहे हे देखील यावर अवलंबून असतं. अनेक जण तर सकाळी नाश्ता देखील करत नाहीत, पण त्यानंतर मात्र त्यांना इतकी भूक लागते की त्यांना काय खाऊ आणि काय नको असं होतं. त्यामुळे अर्थातच त्यांच्याकडून दुप्पट खाल्लं जातं. तुमचे कॅलरी इनटेक वाढतात आणि परिणामस्वरूप तुमचं वजन हे वाढत राहतं. पण काही जण नाश्ता मात्र करतात, पण तो नाश्ता तुम्ही चुकीचा करत असाल तर अर्थातच त्यामुळे तुम्हाला दिवसभर आहे ते क्रेविंग्स होत राहतात, तुमचे एनर्जी लेवल्स आहेत ते डाऊन राहते. तुम्हाला मी पुढे काही लिस्ट सांगणार आहे. तुम्ही यामधले पदार्थ जर नाश्त्याला खात असाल तर अर्थातच तुम्हाला बदल करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे नुसता चहा पिणं, नुसती कॉफी घेणं, चहा बिस्किट, चहा टोस्ट किंवा हे पदार्थ खाणं किंवा ब्रेड जॅम खाणं किंवा शुगरी साखरयुक्त जे सिरियल्स असतात ते खाणं. हे जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला त्यामध्ये बदल करणं हे नक्कीच गरजेचं आहे. यामुळे तुमचे शुगर लेवल्स आहेत ते खूप लवकर वाढतात. परिणामस्वरूप तुमच्या शरीराची चरबी वाढत राहते. तुम्हाला दिवसभर क्रेविंग्स आहेत ते खूप जास्त येत राहतात. तुम्हाला सतत काही ना काही खावंसं वाटत राहतं. तुमचं मेटाबॉलिझम आहे ते कमी होतं आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून तुमचं वजन आहे ते लवकर कमी होत नाही.
मग यामध्ये तुम्हाला बदल काय करायचा आहे आणि हे कशामुळे होतं? कारण या नाश्त्याच्या पदार्थांमध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट आणि साखर याचं प्रमाण जास्त आहे. तुम्ही साखरयुक्त किंवा कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ हे जास्त खाता तेव्हा जास्तीची साखर, जास्तीचे कार्बोहायड्रेट आहेत ते चरबीमध्ये रूपांतरित होतात आणि शरीरामध्ये चरबी साठायला लागते. शरीराकडून ऊर्जेच्या स्वरूपामध्ये याचा वापर हा खूप लवकर होतो आणि परिणामस्वरूप तुम्हाला अगदी 1 तासामध्ये देखील परत भूक लागते आणि तुम्हाला परत काहीसं खावंसं वाटतं. त्यामुळे तुमच्या सकाळच्या पहिल्या मीलमध्ये तुम्हाला एक बदल करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर याचा समावेश तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तुम्ही जर नुसती चपाती खात असाल तर त्याऐवजी तुम्ही चपाती आणि भाजी खाऊ शकता, चपाती आणि ऑमलेट खाऊ शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन आणि फायबर मिळेल. बरोबरीनेच तुम्ही पोहे किंवा उपमा देखील खाऊ शकता, पण त्याच्यामध्ये एक बदल करायचा आहे. त्याच्यामध्ये जास्तीच्या भाज्या किंवा शेंगदाणे हे घालायचे आहेत की ज्यामुळे त्यातला फायबर आणि प्रोटीन इंटेक हा वाढेल. बरोबरच तुम्ही मुगाचे डोसे, मुगाचा चिला, मिक्स डाळीचा चिला, मिक्स डाळीचे आप्पे, बेसनचा चिला, ओट्सचा चिला किंवा ओट्सचा उपमा हे पदार्थ देखील खाऊ शकता. यामुळे तुमचं पोट आहे ते अधिक काळपर्यंत भरलेलं राहतं. दिवसभर तुमच्या एनर्जी लेवल्स चांगल्या राहतात आणि तुम्हाला सतत भूक लागणं, सतत क्रेविंग होणं हे प्रमाण तुमचं कमी होतं. रिसर्चनुसार देखील दिसून आलंय जेव्हा तुम्ही योग्य मात्रेमध्ये प्रथिनं आणि फायबर जेव्हा तुमच्या आहारामध्ये घेता तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम आहे, तुमची चयापचय क्रिया आहे ती जवळजवळ 25% वाढते. त्यामुळे अर्थातच तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होते. रात्री झोपायला उशीर होतो त्यामुळे अर्थातच सकाळी आपण लवकर उठू शकत नाही. सकाळी घाई होते आणि मग घाईघाईने आवरूनच आपण ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे अर्थातच व्यायाम करायला अजिबातच आपल्याकडे वेळ नसतो. पण सकाळची 10 मिनिटं तुम्ही जरी हालचाल केलात तरी त्याचे तुम्हाला खूप जास्त फायदेही मिळू शकतात. सकाळी उठल्यानंतरच्या 1 तासामध्ये तुम्ही 10 मिनिटं ब्रिस्क वॉक केलं, घरच्या घरी जरी चाललात, 10 मिनिटं स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस जरी केलेत तरी देखील तुम्हाला त्याचे फायदे मिळतात. तुमचं इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, तुमचं गट ॲक्टिव्ह होतं त्यामुळे तुमची मोशन क्लिअर होण्यासाठी मदत होते. बरोबरीनेच तुमचं फॅट बर्निंग आहे ते चांगल्या पद्धतीने होतं, तुमची चरबी कमी होण्यासाठी मदत होते, तुमचं मेटाबॉलिझम आहे ते चांगलं होतं. त्यामुळे अर्थातच तुम्हाला वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते. त्यामुळे तुम्हाला व्यायामासाठी अगदीच वेळ नसेल तर सकाळी किमान 5 ते 10 मिनिटं तुम्ही स्ट्रेचिंग किंवा चालण्याचं जरी घरच्या घरी जरी चाललात तरी देखील तुम्हाला त्याचे फायदे हे दिसून येतील. सकाळी मोबाईलचा अलार्म वाजल्यानंतर आपण तो अलार्म बंद करतो, पण काहीतरी आपल्याला नोटिफिकेशन्स दिसतात किंवा आपण कोणाला तरी मेसेज केलेला असतो रात्री, त्याचा कोणी रिप्लाय दिला आहे का म्हणून आपण मोबाईल हातामध्ये घेतो आणि मग व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन्स, इंस्टाग्रामचे नोटिफिकेशन्स, काहीतरी घडलेली नवीन न्यूज हे सगळं वाचता वाचता 5 मिनिटं हातात घेतलेला जो मोबाईल आहे तो 10, 15 किंवा 20 मिनिटं आपल्या हातामध्येच राहतो. आणि या सगळ्याचा परिणाम हा थेट तुमच्या शरीरावर होत असतो आणि तुमच्या मेटाबॉलिझमवर देखील होत असतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या रिसर्चनुसार सकाळी उठल्यानंतरचा पहिला 1 तास हा तुमच्या दिवसभराची मानसिक स्थिती आहे तो ठरवत असतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप नोटिफिकेशन, न्यूज किंवा सोशल मीडिया हे जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला तुमच्या दिवसाची सुरुवात आहे ती ब्रेनच्या रिॲक्टिव्ह मोडने होते. म्हणजेच काय तर दिवसाची सुरुवात आहे ती तुमच्या स्वतःच्या विचारांवर होण्यापेक्षा इतरांच्या माहितीवर किंवा इतरांच्या प्रतिक्रियेवर अवलंबून राहते की ज्याचा परिणाम दिवसभर तुमच्या मेंटल स्टेटवर हा दिसून येतो. सकाळी उठल्यानंतर आपला मेंदू आहे तो 3 अवस्थांमधून जातो, डेल्टा, थीटा आणि बीटा. या अवस्थांमधून मेंदू हा शांत झोपेच्या अवस्थेमधून हळूहळू ॲक्टिव्ह स्टेटमध्ये जात असतो. पण ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जेव्हा हे नोटिफिकेशन्स बघता, न्यूज बघता त्यावेळेला मेंदू आहे तो थेट हाय बीटा या स्टेटमध्ये जातो, जी तणाव आणि चिंता निर्माण करणारी अवस्था समजली जाते. आणि याचा परिणाम स्वरूप तुमचं कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात, स्ट्रेस वाढतो की ज्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम देखील डिस्टर्ब राहतं. बरोबरच तुमचा मेंदू आहे तो दिवसभरामध्ये लवकर थकतो, तुमची एनर्जी लेवल्स आहेत ती लवकर डाऊन होतात आणि दिवसभरामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे जे जेवढं असायला पाहिजे तेवढं राहत नाही. आणि म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या नॅचरल लाईट न घेता जर तुम्ही ब्ल्यू लाईट घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मनावर आणि थेट तुमच्या शरीरावर देखील दिसून येणार आहे. यासाठी तुम्हाला खूप सोपा बदल करायचा आहे. तुम्ही मोबाईलमध्ये अलार्म लावण्याऐवजी घड्याळामध्ये अलार्म लावू शकता किंवा तुमचं मोबाईलचं जे वायफाय आहे, इंटरनेट आहे ते 1 तास किंवा सकाळी उठल्यानंतर किमान अर्धा तास हे चालू करू नका, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात आहे ती नॅचरल लाईटने होईल, ब्ल्यू लाईटने होणार नाही.
हा तर सकाळच्या सवयींचा व्हिडिओ आहे, पण हो, सकाळच्या चांगल्या सवयीची सुरुवात ही रात्रीपासूनच होते. रात्री तुम्ही जर लवकर झोपला नाही तर तुमची अर्थातच सकाळी उठल्यानंतर झोप ही पूर्ण होत नाही किंवा तुम्ही सकाळी खूप उशिरा उठता. त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये क्रेविंग्ज आहेत ते वाढायला लागतात. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात पहिल्यांदी गोड किंवा तेलकट पदार्थ आहेत ते जास्त खावेसे वाटतात आणि तसंच तुम्हाला दिवसभर देखील सतत काही ना काही खावंसं हे वाटत राहतं. आणि म्हणूनच तुमची जर रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर अर्थातच त्याचा परिणाम दिवसभराच्या तुमच्या मेटाबॉलिझम किंवा दिवसभर तुम्ही सारखे सतत क्रेविंग्स होत राहणार, तुम्ही खात राहणार, तुमचा कॅलरी इनटेक वाढणार आणि तुमचं वजन हे देखील वाढत राहणार. म्हणूनच जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर रात्रीची झोप व्यवस्थित पूर्ण करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज सांगितलेले जे छोटे छोटे बदल आहेत ते तुम्ही नक्की करा. किमान 1 महिना त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. तुम्हाला बदल हा नक्की जाणवेल. तुम्हाला काय बदल जाणवले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मोठ्या बदलांची सुरुवात आहे ती छोट्या छोट्या सवयी बदलण्यापासून होते. म्हणूनच तुमच्या छोट्या सवयी आहे ते नक्की बदला. तुम्हाला त्याचा फरक हा नक्की जाणवेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा नक्की पाठवा. असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.